नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, Facebook, Instagram आणि टेलिग्राम सोबत जोडले जा. आपण दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 20 जुलै 2026. आजचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे 15 प्रश्न बघूया. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आता आपला पहिला प्रश्न आहे, फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, स्पेन. दुसरा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 2, फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात स्पेनने कोणत्या संघाचा पराभव केला? तर स्पेनने केलेला आहे अर्जेंटिना. ऑप्शन बी, अर्जेंटिना या संघाचा पराभव स्पेनने केलेला आहे. तर फिफा वर्ल्ड कप 2026 याच्याबद्दल आपण बघतोय, स्पेनने अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक 2026 जिंकलेला आहे. स्पेनने 2010 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकलेला आहे. अंतिम सामना न्यू जर्सी या ठिकाणी म्हणजे अमेरिका या देशात झालेला आहे. विजयी गोल फेरान टोरेसने 106व्या मिनिटाला केलेला आहे. तिसरा प्रश्न, लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा तर लॉर्ड्सच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा. ऑप्शन बी. चौथा प्रश्न, लॉर्ड्सच्या मैदानावर भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च सांघिक धाव संख्येचा विक्रम कोणत्या संघाने केलेला आहे? तर हा केलेला आहे इंग्लंडने. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती बघा, भारत विरुद्ध इंग्लंड वन डे क्रिकेट सामन्याचा लॉर्ड्स हे मैदानाचं नाव आहे. लॉर्ड्सवर इंग्लंडचा विक्रम आणि रोहित शर्माचे ऐतिहासिक शतक. तर इंग्लंडने 387 धावा करत नवा विक्रम केला. तर रोहित शर्मा याने लॉर्ड्सवर म्हणजे लॉर्ड्स या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे. रोहितने कारकिर्दीतील 34वे शतक एकदिवसीय क्रिकेट मधले झळकावलेले आहे. पाचवा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ गेम्स 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मीराबाई चानू. सहावा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताची बॅटन वाहक म्हणून कोण नेतृत्व करणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, लवलीना बोरगोहेन. महत्वाची माहिती, कॉमनवेल्थ गेम्स 2026 ग्लासगो या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व मीराबाई चानो आणि लवलीना बोरगोहेन करणार आहे. तर मीराबाई चानो ध्वजवाहक असेल तर लवलीना बॅटन वाहक असेल. स्पर्धा ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी होणार आहे. सातवा प्रश्न, जंतर मंतर ही कशाशी संबंधित ऐतिहासिक वास्तू आहे? तर जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. जंतर मंतर जे दिल्लीचं मैदान आहे ते वेगळं, मात्र जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. आठवा प्रश्न, जंतर मंतरची पहिली वेधशाळा इसवी सन 1724 मध्ये कोणत्या शहरात बांधण्यात आली? तर ही बांधण्यात आलेली होती जयपूरमध्ये. ऑप्शन ए. तर जंतर मंतर ही भारतातील ऐतिहासिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आहे. महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी त्याची निर्मिती केली होती. जयपूरचे जंतर मंतर युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. तर 5 शहरांमध्ये जंतर मंतर उभारण्यात आले. ठीक आहे, जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने जंतर मंतर मूळ काय आहे? जंतर मंतर दिल्लीचं मैदान वेगळं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. नववा प्रश्न, नुकतेच निधन झालेले डॉक्टर कुमार सप्तर्षी हे कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? निधन वार्ता या कॅटेगरीमध्ये असा प्रश्न विचारला जातो. तर युक्रांत म्हणजेच युवक क्रांती दल चे हे संस्थापक होते. 10वा प्रश्न, हरजीत सिंग ग्रेवाल यांची नुकतीच कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर यांची NCM म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हरजीत सिंग ग्रेवाल यांची NCM च्या अध्यक्षपदी नियुक्ती आणि या आयोगाची स्थापना झालेली आहे 1992 च्या कायद्याअंतर्गत.
भारतीय राज्यघटनेतील कलम 29 व 30 अल्पसंख्याकांच्या हक्काशी संबंधित आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 11वा प्रश्न, भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन रेल्वेचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, हरियाणा. 12वा प्रश्न, विक्रम-1 हे भारतातील पहिले खाजगी कक्षीय रॉकेट कोणत्या कंपनीने विकसित केले आहे? आणि हे केलेले आहे स्कायरूट एरोस्पेसने. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर महत्वाची माहिती, विज्ञान व तंत्रज्ञान, भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वे आणि पहिले खाजगी कक्षीय रॉकेट हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन हरियाणातील जिंद येथे झाले. विक्रम-1 चे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथून करण्यात आले. स्कायरूट एरोस्पेसने विक्रम-1 विकसित केलेले आहे. 13वा प्रश्न, गिलगिट बाल्टिस्तानला तात्पुरत्या प्रांताचा दर्जा देण्यास कोणत्या देशाने मंजुरी दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पाकिस्तान. तर 14वा प्रश्न, POK म्हणजेच पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये पुढीलपैकी कोणते दोन भाग समाविष्ट आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आझाद जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्वाची माहिती, पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानला तात्पुरत्या प्रांताचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. POK मध्ये आझाद जम्मू काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हे दोन भाग आहेत. प्रशासकीय केंद्र गिलगिट. 15वा प्रश्न, जपान ओपन 2026 स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली? तर ही ठरलेली आहे ऑप्शन बी, PV सिंधू. ठीक आहे, PV सिंधू ही जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. पहिली भारतीय महिला आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्वाची माहिती आहे, प्रश्न आहे. PV सिंधूच्या कारकिर्दीतील हे पहिले BWF सुपर 75 विजेतेपद आहे. स्पर्धेचे आयोजन टोकियो, जपान येथे करण्यात आले होते. तर मित्रांनो, हे होते 20 जुलैच्या संदर्भातले महत्वाचे 15 प्रश्न. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. फेसबुकवरही तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. दररोज मोफत PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.